नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. श्रीनिवास ठाणेदार सर आहेत आपल्यासोबत. सर, स्वागत आहे तुमचं. आणि जागतिक अर्थव्यवस्थेतले ज्याला ग्लोबल हेडविंड्स आपण म्हणतो, ते समजून घेत असताना काही व्यक्तिमत्व असे आहेत ना, की त्यांना वगळून नाही चालत. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल ते ज्या पद्धतीनं वागतात, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, मला तुम्हाला जास्त त्यांचा अनुभव आहे. मग काय तुम्हाला का तसं म्हणायचं, की काही वेडा माणूस वगैरे? कारण मी त्यांच्या विरुद्ध जी इम्पीचमेंटची आर्टिकल्स आणली, महाभियोग. हा महाअभियोग, हम्म. तर त्याचा उद्देश असा होता की अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष असेल त्याला काही कुणाला काढायचा अधिकार आहे म्हणजे फक्त तो संसदेला आहे अमेरिकेच्या. हम्म. आणि त्यांनी घटनाबाह्य अशा खूप काही गोष्टी केल्या. त्यांच्या स्वतःच्या बिझनेसेस सुरू काय केले, बरेचसे त्यांच्या जे अधिकार वापरले त्यांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी आर्थिक बेनिफिटसाठी. टॅरिफ्स आणले जे त्यांच्या खरं म्हणजे त्यांचा अधिकार नाही आहे तो टॅरिफ्सचा, Correct, तो correct. तो संसदेचा अधिकार आहे, पण तो त्यांनी आपल्या हातात घेतला. हम्म. तेव्हा अशा ज्या गोष्टी त्यांनी केल्या, बऱ्याचशा इमिग्रंट्सना त्यांनी काही बाहेर सोडून दिलं, त्यांना साखरदंड ड्यू वगैरे प्रोसेस नाही दिली. ड्यू प्रोसेस हा एक लोकशाहीचा पाया आहे. तर अशा काही गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यांना कोणीतरी जाब विचारायला पाहिजे. त्यांच्या पक्षातले लोक तरी त्यांच्या विरुद्ध काही बोलायला तयार नाहीत, कारण ती स्वतः खूप सूडबुद्धीनं वागतात. ट्रम्प. त्यामुळे त्यांना लोक सगळी घाबरून आहेत. सो देन वन फाईन डे यू डिसाइडेड टू. एक दिवस मी ठरवलं की जर इथं आणि तसं म्हटलं तर मी असा नवखा खासदार आहे अमेरिकेत. सेकंड टर्म झाली होती आहे माझी पूर्ण. तेव्हा माझ्याकडून इतरांनी कोणी हे करायला पाहिजे, पण कोणी धजत नव्हतं. त्यांच्या पक्षातलं तरी कोणी करतच नव्हतं, पण विरोधी पक्षातलं सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं. मग मी एक दिवशी ठरवलं की त्यांनी ज्या काही या घटनाबाह्य गोष्टी केल्या आहेत त्याचा त्यांना जाब विचारायला पाहिजे. वा, मानलंच तुम्हाला. हा मराठी माणसाचा गुण आहे. मगाशी म्हणाला तुम्ही काय मोडेन पण काय वागणार नाही. हो हो. मग तुम्ही ते तर ते मी ते महाअभियोग त्याचं मग कलम जी आहेत मुद्दे सगळे मांडले. मला माहीत होतं की ते मान्य नाही होणार, कारण आमच्याकडे मेजॉरिटी नाही आहे. त्यासाठी साधी मेजॉरिटी लागते US काँग्रेसमध्ये आणि 2/3 मेजॉरिटी लागते US सेनेटमध्ये. हे सगळं होणं नव्हतं. त्यामुळं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं करू नकोस. दुसरं म्हणजे काय की त्यांचे समर्थक तुझ्यावरती चवताळतील. ट्रम्प स्वतः आणि तेच झालं. जेव्हा मी हे सगळी कलमं संसदेमध्ये मांडली आणि त्यावर मी भाषण केलं, दुसरे दिवशी ट्रम्प माझ्या मतदारसंघात आले. वा. आणि त्यांनी सांगितलं, कोण हा माथे फिरू, लुनेटिक म्हणाले मला ते, माथे फिरू, की त्यांनी हे माझ्या विरुद्ध असं आणलंय. मी जेव्हा घरी बसलो होतो, माझ्या बायको मेलानियाच्या सोबत बसलो होतो, आम्ही TV बघत होतो, तेव्हा हे ठाणेदारांचे कलम जी सगळी त्यांनी मांडली ते आम्ही पाहिलं. तर मी माझ्या बायकोकडे वळालो आणि मी तिला म्हटलं की बघ हा माथे फिरू कोण आहे माझ्या विरुद्ध करतो असा म्हणून. ट्रम्पला भिडलेला एक मराठी माथे फिरूच आहे माझ्या. तर मग मी त्यांना मग पण झालं काय की ते विधेयक संसदेमध्ये पास नाही झालं, मंजूर होऊ शकलं नाही. मला त्याची कल्पना होती. बरं, दुसऱ्या दिवशी मात्र मी शांतपणे छान झोपलो आणि सकाळी उठून बघितलं तर मध्यरात्री, रात्री 2 वाजता रात्री, ट्रम्पनी स्वतः माझ्या विरुद्ध एवढ्या मोठ्या गोष्टी त्यांच्या ट्रू सोशल मीडियावरती मांडल्या. तेव्हा मी असं म्हटलं की बघा मी म्हटलं माझी झोप झाली, मी छान शांतपणे झोपलो होतो, पण ट्रम्प यांची झोप उडाली. आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी, ज्या एक तो गार्सिया नावाचा माणूस होता त्याला त्यांनी पकडलं, त्याला काही ड्यू प्रोसेस दिली नाही, त्याला तसंच त्यांनी बाहेर देशामध्ये टाकलं. त्याला परत त्यांनी आणलं आणि तो माणूस मोकळा झाला, त्याला सुटका झाली त्याची. त्यातलं एक कलम माझं होतं ते त्याला सुटका करायला पाहिजे. ओके, फाईन. तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांग, मी ऑपरेशन सिंदूर कव्हर करत होतो. हो. असं अगदी युद्ध पराकोटीला पोहोचलंय आणि एक्सटेन्सिव्हली आम्ही असे सगळी मीडियाची जेवढे कव्हरेज होतं ते सगळं घालून ते कव्हर होतं. दुपारी 3 वाजता मला असं कळलं मिलिटरी इंटेलिजन्सकडनं की 5 वाजता बंद होतं युद्ध. आणि मी पंजाबमध्ये होतो, लुधियानातनं लाईव्ह करत होतो आम्ही, कारण तो प्रयत्न होता पाकिस्तानचा की शिखांना पण आपल्या विरोधामध्ये भेट. पण मला हे नाही कळलं की त्यांनी 5 वाजता ज्या पद्धतीनं ते पोस्ट करून सांगितलं जगाला
डू यू स्टील बिलीव्ह की ट्रम्प प्लेड सम पिवटल रोल इन दिस? मला वाटतं त्यांचा रोल अगदी झिरो असेल. एक म्हणजे काय की भारत आणि पाकिस्तान यांच्या ज्या अधिकाऱ्यांनी एकमेकाशी भेटून बोलणं झालं, पाकिस्तानला सुद्धा हे युद्ध परवडणार नव्हतं अर्थात. आणि त्यांना काहीतरी करून तडजोड करायची होती. त्यांचे अधिकारी भारतात आले, भारतीय लोक अधिकारी यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्यातून हा निर्णय घेतला गेला. ही दोन देश समर्थ आहेत एकमेकाचे प्रॉब्लेम सोडवायला. तर भारताची ही नेहमीच भूमिका आहे की थर्ड पार्टीची काही जरुरी नाही आहे. भारतानं किंवा पाकिस्तान दोघांनी कोणी ट्रम्पना काही इन्व्हाइट केलं नव्हतं की आमचे प्रश्न सोडवा म्हणून. पण त्यांना थोडीशी ट्रम्पना हुशारकी मारायची सवय आहे. आणि नोबेलचं पण होतं. हो, त्यांना ते नोबेल प्राईज पाहिजे, पीस प्राईज पाहिजे. त्यामुळं त्या सगळ्याचं क्रेडिट घेण्यासाठी म्हणून त्यांनी ते सांगितलं की मीच हे युद्ध थांबवलं. पण तशी काही वस्तुस्थिती नव्हती. पण असं त्यांचं सगळं हे चालू असतं, स्वतःचं महत्त्व. पण पण त्यांचं रेटिंग आता बघतो अमेरिकेत, त्यांची पॉप्युलॅरिटी हळूहळू डाऊन होत चालली. खूप बघा कारण त्यांनी जेव्हा इलेक्शनला ते उभे राहिले तेव्हा त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे काय की महागाई भरपूर आहे जो बायडन यांच्यामुळे, तर ती महागाई मी कमी करेन. हां, एक पहिला नंबर. दुसरा म्हणजे काय आहे की इतर देश आपला सगळा फायदा घेत आहेत. त्यांच्यावर मी टॅरिफ लावेन. लावलेच त्यांनी. आणि कारण म्हणजे त्यांना धडा शिकवेन, बाहेरच्या देशांना धडा शिकवेन आणि अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाढवेन. असं त्यांनी सांगितलं. आणि ही गोष्ट एक वेळ मीच करू शकतो कारण मला इकॉनॉमीमधलं काय आहे ते समजतं, मी बिझनेसमॅन आहे. अशा रीतीने त्यांनी तसं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी आपली बॉर्डर आहे अमेरिकेची, तिथून लोक आत येत आहेत, ही सगळी वाईट माणसं आहेत. थांबवेन मी त्यांना. त्यांना मी सगळं थांबवेन. अशा तीन गोष्टी त्यांनी सगळ्या अमेरिकेभर सांगितल्या. लोकांना ते भावलं आणि त्याला त्यांनी निवडून दिलं. बरं, या तीन गोष्टीतली कुठलीही गोष्ट त्यांनी केली नाही आहे. जरुरीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचे महाग झाल्या जास्त. बरं, हे टॅरिफ म्हणजे काही इतर देशांना ही काही पनिशमेंट नाही आहे. ही पनिशमेंट आहे अमेरिकेतल्या देशात नागरिकांना. त्यांना महाग वस्तू विकत घ्यायच्या, कारण बाहेरून वस्तू येतात. अमेझॉन सारखे जे डिस्ट्रीब्युटर असतात ते त्याची टॅरिफ भरतात. ती टॅरिफ अमेरिकन सरकारला मिळते, मग किमती वाढतात कारण ते टॅरिफ भरून काढायला पाहिजे ना. त्यामुळे शेवटी हे टॅरिफचा फटका हा अमेरिकेतल्या नागरिकांनाच बसलाय. त्यामुळे सगळ्या किमती आणखीन वरती गेल्या त्या टॅरिफमुळे. बरं, जगामध्ये नाचक्की झाली. त्यांनी ते पॅरिस अकॉर्ड सोडून दिला आणि काही सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था संपवल्या. नाटोला ते म्हणाले की UN म्हणजेच अमेरिका आहे. हो, WHO सपोर्ट बंद केला. अशा ज्या गोष्टी केल्या ना, त्यामुळं अमेरिकेचे जे जगामध्ये जे प्रेस्टिज आहे ते आता बघा. त्यांनी ते फूड US एड जी होती गरिबांना, जिथं लोक भुकेमुळं मरतात अशा ठिकाणी अमेरिकेनं वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांना मदत केली आहे. ती सगळी त्यांनी बंद करून टाकली. म्हणजे त्या एका निर्णयामुळं हजारो आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला देशभरात, जगभरात. असे जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याच्यामुळं अमेरिकेचं महत्त्व कमी झालं. पण मग आता ट्रम्पचं काय होणार? हे बघा, त्यांना आणखीन 3 वर्ष काही कोणी हलवू शकत नाही आहे कारण आमच्याकडे ती मेजॉरिटी नाही आहे त्यांना हलवायला. ते एकच मार्ग आहे, हा इम्पिचमेंट हा एकच मार्ग आहे त्या राष्ट्राध्यक्षाला काढून टाकायचा. आणि ते सध्या शक्य नाही आहे. पण ही इम्पिचमेंटचा ठराव आणून थोडासा त्यांच्या वागण्यावरती संयम आला आहे. ही मला आनंदाची गोष्ट वाटते आहे की एकाच खासदारानं हे पुढं जाऊन केलं आणि त्याच्यातून इम्पिचमेंट झालं नाही, पण त्याच्यातून थोडा त्यांना आवर. पण तुम्हाला आपल्याकडे जसं इम्पिचमेंट किंवा संसदेमध्ये खासदारांना बोलायची संधी असते, ती संधी तुम्हाला तिथे मिळते? मला नक्कीच मिळते. आणि मी बोललो ना माझी सगळी ही कलमत, आणि ते बोलल्यानंतरच मला त्यांनी माथे फिरू म्हटलं दुसऱ्या दिवशी. त्यामुळे मी जाऊन बोललो आणि लोकांनी मला सांगितलं करू नको हे. एक म्हणजे ट्रम्प स्वतःच सूडबुद्धीनं तुला त्रास देते. असं काही झालं? थोडंसं बारीक सारीक. पण त्यांच्या समर्थकांनी मात्र मला काय सांग खूपच त्रास दिला. सोशल मीडियावरती त्रास दिला. अजूनही मला धमक्या येतात सारख्या. बापरे. हो. मग तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रोटेक्शन आहे, मी करतोय. पण भरपूर धमक्या मिळाल्या. पेइंग फ्रॉम युअर पॉकेट्स? नाही, सरकारकडून मला संरक्षण आहे.
पण हे बघा, हे या कामासाठी ही एक योग्य गोष्ट आहे. आपल्या लोकशाहीवरती हा जो हल्ला आहे तो थांबवला पाहिजे. ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, जे करप्शन हाय लेवलवरती होतंय, त्याने ते $400 मिलियन विमान बक्षीस म्हणून, गिफ्ट म्हणून त्या कतारकडून घेतलं. त्यांच्या फॅमिलीचा बिझनेस क्रिप्टोकरन्सीमध्ये वाढवला, ट्रम्पचं मीम कॉइन काढलं. अशा गोष्टी करत त्यांनी त्यांच्या फॅमिलीला बिलियन्स ऑफ डॉलर्सचा फायदा करून घेतला. कराचीमध्ये पण त्याच्या जावयाने ऑफिस केलं म्हणतात ते खरं हो हो, सौदी अरेबियामध्ये त्यांनी काही बिझनेसचे गोष्टी केल्या त्यांच्या फॅमिलीनं. हे सगळं म्हणजे असं अमेरिकेमध्ये कधी झालं नव्हतं, इतक्या प्रमाणात करप्शन कधी झालं पण नव्हतं. मला एक सांगा सर, हां, तुम्ही डेमोक्रॅटिक आहात असा भाव आधीच प्रेक्षकांना सांगितल्यानंतर सुद्धा होय. ज्यांनी ट्रम्पला निवडून दिलं त्यांचा तो सामूहिक मूर्खपणा होता असं नाही? असं काही नाही. त्यांनी जे ट्रम्पनं जे सांगितलं त्यांना, एक बघा, प्राइसेस खूप वाढल्या होत्या. ओके. ते मी, आणि दुसरं म्हणजे बॉर्डर प्रोटेक्शन, आणि त्यांनी असं लोकांच्यामध्ये भीती तयार केली की बाहेरून आलेल्या लोकांच्यामुळे तुमचे जॉब जात आहेत, तेव्हा या लोकांना आपण थांबवलं पाहिजे. खरं तशी काही परिस्थिती नाही आहे. जे इमिग्रंट्स येतात अमेरिकेमध्ये त्यांच्यामुळं आमची इकॉनॉमी वाढते, अर्थात. आणि ती इकॉनॉमी एकदा वाढली की अमेरिकन लोकांना सुद्धा जास्त जॉब्स मिळत आहेत. पण त्यांनी काय केलं की एक नॅशनलिस्ट पॉप्युलर अशी घोषणा करत ते जिंकून आले. पण त्या गोष्टी खऱ्या नव्हत्या. हे आता लोकांना कळायला लागले, म्हणून त्यांची पॉप्युलॅरिटी खाली जाते. पण आता एप्स्टीन फाईल मी खूप क्लोजली फॉलो केल्या. हो, श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आम्ही खूप मुलाखती केल्या. ते 3-4 नावं भारतीय होती वगैरे. एप्स्टीन फाईल नंतर ते आता बघा, विरोधी पक्षामध्ये काही पॉवर नव्हती, आमच्याकडे पुरेसे मतं नव्हती. पण त्या एप्स्टीन फाईल ओपन करण्यासाठी आम्हाला त्यांच्या ट्रम्पच्या लोकांनी मदत केली. पक्षातल्या लोकांनी रिपब्लिकननी आम्हाला तुम्हाला मदत मदत केली. केली, म्हणून आम्ही ते विधेयक आणू शकलो, पास केलं. आता सरकारवरती ही जबाबदारी आम्ही टाकली आहे की ही सगळी रिलीज करा. कारण हे बघा, जगातल्या पॉवरफुल असे हे लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, राजकीय क्षेत्रातले मोठे मोठे लोक आहेत. प्रिन्स वगैरे. हो, प्रिन्स अँड्रू आहे. तर या पॉवरफुल लोकांनी त्यांची पॉवर वापरून, त्यांचा पैसा वापरून जे लहान मुलींच्या वरती अत्याचार केलेत, त्यासाठी त्यांना जाब कोणाला तरी विचारला पाहिजे, त्यासाठी त्यांना शिक्षा झाली पाहिजे या लोकांना, आणि याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. कारण कुणीही आपल्या पॉवर आणि पैशामुळे एखाद्या लहान मुलीवरती जो अन्याय झाला, पण त्याचा खून झाला एप्स्टीनचा का? व्हॉट डू यू थिंक? आपल्याला माहिती नाही. त्यांनी सांगितलं तरी की त्यांनी आत्महत्या केली म्हणून. पण तेवढ्या काळातच व्हिडिओ बंद असणं, हो हो, ते सगळे गार्ड झोपी जाणं. हो हो, त्याची ती माहिती अजूनही पुढे नाही आली त्याच्यात. तुमचं वैयक्तिक मत काय? बाय मला- गोइंग थ्रू अँड अंडरस्टँडिंग ऑल दिस स्टफ. नाही, तुम्हाला नाही, मला तुम्ही जे वाचलं तेवढंच बाहेर, तुम्ही- तेवढंच मलाही माहिती आहे. तर त्यातलं खरं खोटं काय आहे मला माहीत नाही. पण ह्या एका पॉवरफुल लोकांनी, मग ती इंडस्ट्रीयल लोक असतील, राजकारणी लोक असतील, बिलियनियर्स असतील, यांनी अशा लहान मुलींचा गैरफायदा जो घेतला, त्यांच्यावर अत्याचार केले, ही माणसं तशी सुटू नयेत. ह्याचे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही खूप फाईट केली. एकच मिनिट. मी आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री, मराठी भाषा ज्यांच्याकडे आहे त्या उदय सामंत यांच्याकडे हा व्हिडिओ पाठवेनच, हो, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे पाठवेन. आणि मी जे नेहमी आवाहन करतो की ठाणेदार सरांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या आयुष्यातले जे अप्स अँड डाऊन्स आहेत, ती महाराष्ट्रातल्या मुलांसाठी प्रेरणा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की नो युअर कंपनी नावाची जी मी आत्ता सिरीज करतोय, त्याच्यात असेच सगळे व्यक्ती येतात की ज्यांच्यामुळं तुम्हाला प्रेरणा मिळते. असे लाखो लोक मला फोन करून सांगतात की अमुक अमुक व्यक्तीला तुम्ही भेटवलं आणि त्यामुळे आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडला. त्यांची पुस्तकं लाखोच्या संख्येने लोकांनी वाचलेत. पण तो मी भाग थोडासा त्यांच्याकडनं शेवटच्या भागात घेईन. पण महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की त्यांचं जे पुस्तक आहे ते विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये, शाळाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी जे बघितलं ते त्यातनं फिनिक्सप्रमाणे उभा राहिले वगैरे. पण तो भाग मला जरा हां, मी 2004 माझं पहिलं पुस्तक लिहिलं. हो, आता बेळगावमध्ये गरिबीमध्ये वाढलेलो. नंतर इथं अमेरिकेत गेलो, तिथं शिक्षण घेतलं, आणि $20 घेऊन गेलो होतो अमेरिकेमध्ये. हां, फक्त PhD केली तिथं. बिझनेस सुरू केला केमिकलमध्ये केमिकलमध्ये PhD केली. तर ती एक, आणि मग दुसरं म्हणजे काय, माझ्या आयुष्यामध्ये जसे खूप चढ उतार झाले, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा झाल्या. माझ्या पत्नीची आत्महत्या, तिला गमावणं,
मग माझ्या 4 आणि 8 वर्षाची 2 मुलं त्यांना वाढवणं, एक सिंगल फादर म्हणून. अशा ज्या मी गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या माझ्या पहिल्या पुस्तकात लिहिल्या. त्याचं नाव आहे ही श्रीची इच्छा. आणि ते पुस्तक खूप वाचलं गेलं, म्हणजे लाखोनी वाचलं गेलं. आणि त्यांचं उत्तर मला बऱ्याच ठिकाणून मला पत्र आली, महाराष्ट्रातून हजारो लाखो पत्र आली, ईमेल्स आल्या. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने हेच सांगितलं की तुमचं पुस्तक वाचल्यामुळं माझं आयुष्य सुधारलं. माझ्या आयुष्यामध्ये जे काही मी दुःख सहन केली पाहिली, त्यानं मी खचून गेलो होतो, नैराश्यामध्ये खचून गेलो होतो. तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला परत उभारी घ्यावी वाटली, भरारी घ्यावी असे वाटलं. हे जे लोकांच्यामध्ये जे काही फायदा झाला लोकांना, त्याच्यावर परिवर्तन झालं, त्या पुस्तकामुळे झालं. मी माझे अनुभव प्रामाणिकपणे सांगितले म्हणून झाले. आणि आज तरुणांच्यामध्ये त्या पुस्तकामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास तयार झाला, एक परिस्थितीवरती मात करायची त्यांची तयारी. त्यानंतर मात्र मी माझं दुसरं पुस्तक लिहिलं, पुन्हा श्री गणेशा. त्याच्यामध्ये माझा जो बिझनेस वाढला, $200 मिलियन जो बिझनेस होता, काय बिझनेस होता? फार्मास्युटिकल सर्व्हिसचा. बरं. तो बिझनेस त्या अमेरिकेत 2010च्या मंदीमध्ये ठपकन खाली पडला. ओके. आणि मी सगळं डेरिव्हेटिव्ह काही नंतर आलेली जी मंदी होती. हो, तेव्हा मी सगळं गमावलं. माझं मोठं महाल, माझ्या गाड्या, माझ्या रोल्स रॉईस, फरारी, सगळं फॅन्टम सगळं बँकेनं घेऊन गेले. हे त्यांनी ऑप्शन वगैरे केलं? ऑप्शन केलं, घेऊन गेले. आणि मला काहीही उरलं नाही. त्यावेळेला माझं वय होतं 55 वर्षाचं, बरं. 2010मध्ये. आणि मग मी ते परत एक लहानची लॅब घेऊन परत ते सगळं उभारलं. वा. आणि 6च वर्षामध्ये मी ती कंपनी खूप मोठी वाढवली. वयाच्या 95 वर्षी तुम्हाला अशी मुलांची जबाबदारी वगैरे भीती नाही वाटली? वाटलं ना. हां. तर त्याच्यातून स्लीपलेस नाईट होत्या? हो. तर ते मी सगळं त्याच्यातून गेलो, पण परत बिझनेस उभा केला. आणि मग एक जेव्हा 2016मध्ये मला 3ऱ्या वेळेला एंटरप्रेन्योर ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळाला. आणि तेव्हा मला वाटलं की आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे, की असे पैसे मिळवायचे आणि मालमत्ता वाढवायची आणि हे करत राहायचं. आपण काही न घेता या देशात आलो, या देशाने आपल्याला भरभरून दिलं. या देशासाठी आपण काय करणार, इथल्या गरीब लोकांसाठी काय करणार. कारण अमेरिकेत सुद्धा 15% लोक दारिद्र्याच्या रेषेच्या खाली आहेत. त्यांच्यासाठी काय करायचं आहे. तेव्हा राजकारणात मी काही पैसा बनवायला आलो नाही. राजकारणामध्ये मी परिवर्तन लोकांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी म्हणून आलो. वा सर. हां, रिअली लाईक इट. कारण आजच मी राजकारणाचं विश्लेषण केलं आहे आणि धन्य आहे महाराष्ट्र आपलं. हां. तर असं करत मी राजकारणात आलो. मला मिशिगनचं मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्या इलेक्शनला आमच्याकडे मुख्यमंत्र्याचे इलेक्शन राज्यव्यापी असते, पण त्यात मी नाही झालो. कारण तिथल्या लोकांना उभं राहिलो. मला 2 लाख लोकांनी त्यांचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून मतं दिली. क्या बात आहे. 2 लाख अमेरिकन लोकांनी. मी त्यांच्यासारखा दिसत नाही, मी त्यांच्यासारखा बोलत नाही. रेसिस्ट वगैरे असं कधी तुम्हाला अनुभव नाही आला? पण तरीसुद्धा मला लोकांनी सपोर्ट केला. पण त्या इलेक्शनमध्ये मी जिंकू शकलो नाही. आणि त्या प्रतिस्पर्धेला किती मते मिळाली? काहीतरी साधारण मला वाटतं 10 लाख वगैरे त्यांना. 8 लाखाचं अंतर. हो, 8 लाखाचा. पहिलाच पराभव झाला तुमचा? हो, पहिलाच पराभव झाला. पुढे पण त्यानंतर मात्र एक आमदारकीची जागा, त्याला आम्ही स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो, ती जागा रिकामी झाली. तिथं मी इलेक्शनला उभा राहिलो. तिथं 90% जनता काळी आफ्रिकन अमेरिकन, 10% गोरी. भारतीय माझ्या बायको सोडली तर आमच्या मतदारसंघात कोणीही भारतीय नाही. अशा वेळेला मी तिथं निवडून आलो. आणि मग भरपूर काम केलं 2 वर्षामध्ये. नवीन शाळा बांधण्यासाठी पैसे आणले, रस्ते दुरुस्ती केली, हॉस्पिटल्स बांधली, बऱ्याचशा गोष्टी केल्या. मग हे राजकारणी ठाणेदारांकडे असा काय गुण आहे की लोकांनी 2 लाख मतं पहिल्याच टप्प्यात दिली, नंतर तुम्हाला आमदार केलं? हो, काय गुण काय? कारण महाराष्ट्रात राजकारणी बघतीलच आता ही मुलाखत. हे बघा, एक म्हणजे काय आहे की गरिबीतून मी जो वरती आलो, मी कधी हार पत्करली नाही. ठीक आहे. आणि तिथं जी गरीब जनता आहे त्यांना माझी जी गोष्ट ऐकून एक दिलासा मिळाला, एक भरारी मिळाली. आणि त्यासाठी हा माणूस त्यांना समजलं की मी काही पैशासाठी राजकारणात येत नाही आहे. मी लोकांचं काहीतरी करण्यासाठी येतो आहे. माझ्या स्वार्थासाठी मी राजकारण करत नाही आहे. हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा त्यांनी मला सपोर्ट केला. वा, म्हणजे प्रचारच तुमचा असा होता? हो. आणि त्याच्यातून मग मला विरोध खूप झाला. विरोध काय म्हणून? विरोध म्हणजे एक तरी एका तरी लोकांनी कमिटीज बनवली. तिथले जे काही वरिष्ठ लोक आहेत राजकारणातले, त्या कमिटीचं नाव त्यांनी असं ठेवलं, एनी वन बट श्री. म्हणजे तुम्हाला नकोच आहे? हां, श्री सोडून आपल्याला कोणी चालेल, पण श्री नको. का? म्हणजे एक
मेंटॅलिटी एक म्हणा डिस्क्रिमिनेशन म्हणा, बाहेरचा माणूस आलं लक्षात. आपला बाहेरचा माणूस येऊन इथं डॉक्टर झाला तर चालेल, पण रोगप्रतिनिधी नाही झाला. लोकप्रतिनिधी नको, आपला राज्यकर्ता नको, तो असा माणूस आपला राज्यकर्ता कसा होईल, अशी एक भावना होती. तर ती मतं आता बदलण्यासाठी जे परिवर्तन होतं आहे त्याच्यातलं एक मी एक उदाहरण आहे. पण मग आमदारकीचा तुमचा पहिला अनुभव? आणि छान झाला आणि त्याच्यामध्ये मग मी खूप काम केलं आणि ते लोकांना आवडलं. आणि नंतर जेव्हा खासदारकीची जागा रिकामी झाली तेव्हा त्यांनी मला निवडून दिलं. वा, आता दुसऱ्या वेळेला तुम्ही खासदार आहात. दुसऱ्या वेळेला मी खासदार आहे आणि एकदा आमदार झाला तर हो. 2 वेळेला दुसऱ्यांदा खासदार. आणि आता तिसरी इलेक्शन माझी ऑगस्ट 2026 मध्ये आहे. तर हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं, तिसऱ्या पुस्तकामध्ये. त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. मराठी पुस्तक आहे पण त्याचं नाव ठेवलं आहे वॉशिंग्टन डायरी. त्याच्यामध्ये मी माझे राजकीय प्रवास आणि ते राजकीय अनुभव याच्यावर लिहिलेत. नाही, म्हणजे मला एकच मिनिट, मी यासाठी थांबवतो. आत्ता जेव्हा महाराष्ट्रातील तरुण तुमची ही मुलाखत बघतील आणि ते पुस्तक तर घेतीलच, पण तुम्ही म्हणालात की जेवढं होतं तेवढं मी गमावलं. हो, तर ज्या दिवशी ते ऑप्शन झालं त्या दिवशीचा प्रसंग काय होता? बघा, बँकेनं माझा जो बिझनेस होता तो घेतला, कम्प्लीट टेक ओव्हरच केलं. हां, कोर्टात जाऊन त्यांनी परवानगी घेतली, घेतला. संपूर्ण बिझनेस माझा घेतला. त्यातला काही बंद केले, काही बिझनेसेस काही विकून टाकले. असं करत त्यांना मी बँकेचं $24 मिलियन देणं लागत होतो. हे पैसे बँकेकडून मी कर्ज घेऊन वेगवेगळ्या लहान लहान कंपन्या, अमेरिकेभरच्या कंपन्या विकत घेतल्या होत्या. ओके. आणि त्याचा एक समूह केला होता. किती कंपन्या होत्या? एक 8 कंपन्या मी विकत घेतल्या होत्या. तर जेव्हा मंदीमध्ये माझा सगळा बिझनेस जो होता जो अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट म्हणजे फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट करायचा, ते सुद्धा सुरुवातीच्या वेळचा. तर ते रिसेशन मंदीमध्ये हे सगळं बंद पडलं. आणि त्यावेळेला मी बँकेचे हप्ते भरू शकलो नाही. तर मी बँकेला म्हटलं की मला माझ्या लोकांना काढायचं नाही आहे, ही सगळी लोकांची जे ते एम्प्लॉयमेंट आहे त्यांना काढायचं नाही आहे, मला हे सगळं ठेवायचं आहे. एकदा मंदी संपली की मी तुमचे पैसे देईन आणि या लोकांचे नोकऱ्या पण वाचवेन, तेव्हा तुम्ही मला वेळ द्या. पण त्या बँकेनं ते काय ऐकलं नाही आणि त्यांनी माझे बिझनेसेस तरी घेतलेच, पण माझं घर मस्त 17,000 स्क्वेअर फूटचा महाल होता, तो त्यांनी काढून घेतला माझ्याकडून आणि तो विकून टाकला ऑप्शनमध्ये आणि पैसे जमा केले. माझी रोल्स रॉईस फॅन्टम नावाची गाडी होती. बापरे. माझ्या फरारी वगैरे अशा गाड्या होत्या, त्या सगळ्या त्यांनी माझ्याकडून घेतल्या, त्याचं ऑप्शन केलं, विकून टाकलं. आणि देन 2010मध्ये माझ्याकडे मी $200 मिलियन गमावले त्या वर्षी आणि काहीच उरलं नाही. आणि तुम्ही राहिलात कुठे? म्हणा, मी एका लहानच्या भाड्याच्या घरात राहिलो. आणि ते ज्या दिवशी बँकेनं माझा सगळा तो बिझनेस घेतला, त्या माझ्या हेडक्वार्टर्समधून मला त्यांनी बाहेर जाताना त्यांनी मला म्हणाले, ठाणेदार हा बॉक्स घ्या, तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील तर त्या टाका आणि तुम्ही बाहेर पडा. वन सिंगल बॉक्स एवढा कार्डबोर्डचा बॉक्स दिला. मग त्यात मी माझ्या मुलांची फोटो होते माझ्या डेस्कवरती, त्याकडे ठेवले. बाहेर येताना लॉबीमध्ये शोकेसमध्ये 2 मोठ्या अशा ट्रॉफीज होत्या. एंटरप्रेन्योर ऑफ द इयर असा मला अवॉर्ड मिळाला होता, फार प्रेस्टिजियस अवॉर्ड, अर्न्स्ट अँड यंग कंपनीकडून मिळालेला. त्यांना विचारलं मी, त्यांना म्हटलं मी की हा अवॉर्ड मी घेऊन जाऊ का 2 हे? ते म्हणाले घेऊन जा. तेव्हा मी ते टाकले माझ्या बॉक्समध्ये. तेव्हा मी विचार केला की कधी काळी मी हा 3रा अवॉर्ड मिळवेल असा. वा. आणि यू डन दिस विदिन 6 इयर्स ऑफ 6 इयर्स टाईममध्ये 3रा अवॉर्ड जेव्हा मला तो मिळाला एंटरप्रेन्योर ऑफ द इयर म्हणून 2016मध्ये, तो अवॉर्ड घेऊन मी घरी आलो आणि विचार केला आता पुढं काय, आपण असेच बिझनेस वाढवायचा. आता मी जो बिझनेस नवीन सुरू केला होता तो पूर्वीसारखा नव्हता, त्याच्यातून मी काही शिकलो होतो. पूर्वी कसा होता, एकाच प्रकारचा सर्व्हिसेस होती, अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट, तुम्हाला अडचण आली. आता मी कसा नवीन बिझनेस जो सुरू केला तो असा डिव्हर्सिफाईड होता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या सर्व्हिसेस होत्या. त्यामुळे एक जरी ठप्प झालं तरी बाकीची चालू राहतील. राईट. त्यामुळे पुढे जर रिसेशन परत आलं तर ती कंपनी अशी बुडली नसती. तेव्हा ती कंपनी वाढती आहे, हा अवॉर्ड मिळाला मला. आणि मी आजूबाजूला पाहतोय तर अमेरिकेमधल्या 15% लोक दारिद्र्याच्या रेषेच्या खाली राहतात. आणि मला असं वाटलं की आपण या देशामध्ये $20 घेऊन आलो, या देशानं आपल्याला भरभरून दिलं, तर इथल्या लोकांसाठी आपण काय करणार. आणि त्या भावनेनं मग मी तो बिझनेस विकून टाकला पूर्ण.
त्यातून आलेले जे पैसे होते त्यातले अर्धे पैसे मी माझ्या सगळ्या कामगारांना वाटले. केवढ्याला तो गेला तेव्हा? त्याचं काही 40-50 मिलियन वगैरे त्याची व्हॅल्यू असेल. त्यातले काही पैसे मी घेऊन माझ्या कामगारांना वाटले आणि मग त्यातले काही पैसे घेऊन माझे स्वतःचे पैसे घेऊन मी मिशिगनचा मुख्यमंत्री किंवा गव्हर्नर होण्यासाठी अर्ज केला आणि ती इलेक्शन लढलो. खूप पैसे त्यात गमावले, माझे स्वतःचे पैसे गमावले. पण आपल्याकडे भारतात जशा निवडणूक होतात तशाच निवडणुका अमेरिकेत होतात. आमच्याकडे निवडणूक प्रोसेस जरा लांबची आहे. ते मतदान प्रक्रियेपासूनच खूप लांबची आहे ती आणि खूप खर्च येतो. काही मतदारांना द्यावे लागत नाहीत ना? आणि देतात ना ज्या डोनेशन घेऊन लोकांच्याकडून. पण एक काही सगळं लेखी असतं, उघड असतं. कुणी किती पैसे दिले हे सगळं नोंद असते त्याची आणि ते सगळं आम्हाला फाईल करावं लागतं, सांगावं लागतं सरकारला. त्याला कायदेशीर मान्यताच आहे. कायदेशीर मान्यता आहे असे घ्यायला. पण मी कुणाचे पैसे घेऊन नाही केलं. मी स्वतःचे पैसे घातले. आणि किती खर्च झाला पहिल्या निवडणूक? खूप खर्च झाला. साधारण भारतीय रुपयामध्ये $11 मिलियन. 1 मिलियन म्हणजे जवळजवळ 8 कोटी. मी बघा ना, 11 गुणिले 8 88 कोटी. कमालच आहे. आणि तरीही ती इलेक्शन हारलं. आणि मग पुढच्या निवडणूक आमदारकीचा खर्च किती? आमदारकीचा खर्च कमी होता. त्याच्यामध्ये काहीतरी $4 लाख खर्च होता. मग मानलंच पाहिजे तुम्हाला. कुठचा काय कशाचा विचार कसा तुम्ही केला. आणि पण मला असं वाटतं की ती उपजत तुमची बेळगावापासून गरीब कुटुंबात वाढल्यानंतरची जी सिंपथी तुमच्या मनात आहे, हो, त्याच्यामुळे ते घडलं. आणि मला आता लोकांसाठी काही करणं शक्य होते. म्हणजे माझ्या गावामध्ये पाण्याचे जे पाईप्स आहेत तिकडे बेळगाव नाही, इथं डिट्रॉईटमध्ये त्या पाईपमध्ये लेडचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ते लेड पाण्यामध्ये येतं आणि त्याच्यामुळं मुलांच्या मेंदूवरती परिणाम होतो. तर ते सगळे लेड पाईप्स बदलायचे आणि चांगले पाईप्स तिथं लावायचे, अशी मी कामं केलीत. शाळांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, गरीब वस्तीमधल्या शाळा. त्यांच्यासाठी खास अनुदान आणून मी शाळा बांधल्या, शाळेमध्ये सुधारणा केल्या. अशी बरीचशी कामं केली. आमच्याकडे खूप फ्लडिंग व्हायचं, पाणी चे पाईप फुटून लोकांच्या घरात पाणी जायचं, त्याच्यामध्ये मोल्ड आणि हे सगळे ते बरेचसे प्रश्न लोकांचे सोडवले आणि सोडवत आहे सध्या, करतोय. आणि जेव्हा लोकशाहीवरती हल्ला झाला या आमच्या राष्ट्राध्यक्षांना केला, तर त्यासाठी सुद्धा उभं राहायचं आणि त्याच्याविरुद्ध फाईट करायचं मी ठरवलं. जरी त्याच्यामध्ये धोका होता तरीसुद्धा मी तो धोका पत्करून मी ते केलं आणि आता असंच करत राहीन. माझं आता वय 71 वर्षाचं होईल पुढच्या महिन्यात. दिनचर्या काय असते तुमची? काही नाही, भरपूर जातो फिरतो, लोकांच्या मध्ये मदत करतो लोकांना. मतदारसंघामध्ये कामं करतो. सकाळी म्हणजे आपल्याकडचे राजकारणी पहाटे 5ला वगैरे उठतात? हो असतील. तुम्हाला तशीच बरं? हो कामं असतात, खूप लोकांना भेटायचं असतं. मग वॉशिंग्टन DC मध्ये प्रवास करायचा, तिथं संसद आमची, तिथले अधिवेशनं असतात. मी कधी वोटिंग चुकवत नाही. ग्रेट. आणि मतदारसंघामधली कामं. साधारणपणे लोकांची काय कामं असतात खासदाराकडे? खूप कामं असतात. लोकांना काय होतं, सरकारी यंत्रणा कधी कधी चालत नाही. मग कुणाला काहीतरी रिफंड हवा असतं आणि टॅक्सचे पैसे त्यांच्याकडून रिफंड पाहिजेत पण ते मिळत नाही आहेत. कुणाला कोणी सैनिक असतील त्यांना जे काय बेनिफिट्स लागतात, वेटरन्स बेनिफिट्स लागतात, कुणाला काही प्रॉब्लेम आले तर ते आमच्या ऑफिसमध्ये येतात. माझा स्टाफ आहे, आम्ही अशा हजारो लोकांना मदत करतो, त्यांचे प्रश्न सोडवतो. एक म्हणजे सरकारी जी यंत्रणा आहे त्याच्याकडून कामं करून घेतो. आमच्याकडून जर शब्द गेला, पत्र गेलं तर सरकारी यंत्रणा त्यांच्यासाठी मदत करते. अशी लोकांची कामं करून द्यायची. आपल्या मतदारसंघामध्ये केंद्रातून पैसे आणायचे, अशा गोष्टी मी करत असतो. एक इंटरेस्टिंग, तुम्ही मगाशी विलासरावांचा उल्लेख केला. माझी त्यांची खूप चांगला संवाद होता आणि वॉज अ जेम, म्हणजे पॉलिटिशियन. हो, तसंच मला चाकूरकरांच्या बरोबर पण खूप गप्पा मारण्याचा. तर दोघांमधली एक गोष्ट कॉमन होती. मी त्यांना लोकशाही व्यवस्थेबद्दल खूप प्रश्न विचारायचो आणि अक्षरशः त्रागास करायचो मी त्यांच्यावर. तर मला जरा, तुम्ही दोन्हीकडचा अनुभव घेतला आहे म्हणून, इथली लोकशाही आणि अमेरिकेतली लोकशाही काय फरक आहे? खूप फरक नाही आहे. पण अमेरिका आणखीन बलाढ्य महासत्ता आहे. पण एक बघा, व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे दोन्हीकडं आहे. एक आपण आपल्या मनातले विचार बोलण्याची एक आपल्याला स्वातंत्र्य जे आहे, आपलं मत मांडण्याची, ते स्वातंत्र्य जसं रशियामध्ये तुम्हाला मिळणार नाही, चायनामध्ये मिळणार नाही, अमेरिकेत, पण ते अमेरिकेत आहे आणि ते भारतात आहे. आणि ते आपलं ही लोकशाही
अशी म्हणजे खूप जपायला पाहिजे ती लोकशाही. जपली नाही आपण तर ती आपण गमावू. अमेरिकेचा सध्या एक हुकुमशाही त्या दिसतंय, sort of. वृत्तीचे अध्यक्ष आल्यामुळं जे झालं आहे घटना, तर आपण दक्ष राहायला पाहिजे, जनतेनं दक्ष राहायला पाहिजे आणि कायम आपली लोकशाहीची मूल्य जी आहेत ती पाळली पाहिजे, जपली पाहिजेत. हे अमेरिकेतही व्हायला पाहिजे, भारतातही व्हायला पाहिजे. पण या दोन बलाढ्य अशा लोकशाही आहेत, त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि रशिया आणि चायना सारखे जे कम्युनिस्ट लोक आहेत, जिथं व्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, त्यांची जी आता त्यांना शह देण्यासाठी या दोन लोकशाहींनी एकत्र येऊन नाही, खरं तर क्वाड आल्यानंतर मला असं वाटलं होतं की हे एकत्रित येतील म्हणून. हो, पण नाही झालं. नाही झालं. आणि आता हे ज्या पण माझं एक दुसरं मत आहे, सॉरी, हो, अमेरिकेसारखा स्वार्थी देश जगाच्या पटलावर नाहीये कुठे हो. हा व्यापारी देश आहे. हे स्वार्थी आहे, प्रचंड स्वार्थी आहे. म्हणजे क्वाड आल्यानंतर असं वाटलं होतं की जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत एकत्रित आले. आणि जेव्हा न्यूक्लिअरचं ॲग्रीमेंट केलं त्याच्यानंतर इतका मोठा विरोध देशात झाला, डाव्यांचा इतका मोठा विरोध मनमोहन सिंग सरकारने स्वीकारला आणि तीच पॉलिसी कंटिन्यू झाली. मोदींनी जाऊन तिथे खूप चांगला सौहार्द जोपासला होता. माझं काही मत नाही मोदींबद्दल, ते असेल ते प्रेक्षकांना माहिती. पण असं असून सुद्धा इतका अपॉर्च्युनिस्टिक देश कसा असू शकतो अमेरिका? प्रत्येक देश आपापल्या हे बघा, प्रत्येक देशाचे जे नेते आहेत ओके. त्यांना त्यांच्या जनतेनं निवडून दिलेलं आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या देशाचं भलं व्हावं, आपल्या जनतेचं भलं व्हावं. तीच वृत्ती अमेरिकेत आहे. अमेरिकेच्या डोमेस्टिक राष्ट्राध्यक्ष पॉलिटिक्ससाठी हे सगळं चालतं. हो, अमेरिकेतही वाटतं की त्यांना त्यांच्या जे नॅशनलिस्ट पॉलिसी आहे, अमेरिका फर्स्ट हे धोरण जे आहे ट्रम्प यांचं, ते त्यासाठीच आहे. आणि त्यांना तसं वाटतं की ते त्यांचं कर्तव्य आहे की आपल्या देशासाठी. आता मी सुद्धा खासदार आहे अमेरिकेतला. जरी मी भारतीय वंशाचा असलो तरी तरी तुम्ही माझं अमेरिकेचा. पहिलं जे कर्तव्य आहे आय ॲग्री विथ. ते माझ्या मतदारसंघात मदत करणं. माझे जे मतदार आहेत, अमेरिकन मतदार आहेत, ज्यांनी मला वॉशिंग्टन DC मध्ये पाठवलं आहे, त्यांची सेवा करणं हे माझं नंबर 1 कर्तव्य आहे. बरेचदा मला लोक विचारतात, तुम्ही इमिग्रेशनसाठी काय कराल, H-1B व्हिसासाठी काय कराल. मी काही कामं करतो, पण ती करतो ती भारतीय लोकांसाठी करत नाही. मी अमेरिकेचं त्याच्यामध्ये भलं आहे. जर आपली इमिग्रेशन सिस्टीम सुधारली अमेरिकेतली, तर अमेरिकेचं त्याच्यामध्ये भलं आहे म्हणून मी ते करतो. एक मी रफिक झकेरियाला कंटिन्युअसली फॉलो करतो. हो, आणि हो. रफिक झकेरियाचं एक मांडणी अलीकडची 3 महिन्यापूर्वी मला पटली. त्याचं असं म्हणणं आहे की पूर्वी जो तुम्ही मगाशी तो मुद्दा मांडला की आपला जो कल रशियाकडे होता, तो कल आता हळूहळू भारतानं अमेरिकेकडे आणला मधल्या काळामध्ये. हो. पण आता भारतीय नेते आणि भारतीय जनता पस्तावली असेल की ज्या पद्धतीनं ट्रम्पनी भारताला वागणूक दिली. हो, सो तुम्हाला अजूनही असं वाटतं का की रशियाला आपण बाजूला सारून, होय. कारण रुबल आणि रुपयामध्ये व्यवहार करणारा एकमेव रशिया आहे. हो. हार्डवेअर अगदी 70पासनं, किंवा अमेरिका जेव्हा आखातामध्ये येऊन न्यूक्लिअरची तुम्ही सबमरीन उभा केली आहे, तेव्हा भारताच्या संरक्षणासाठी सबमरीन उभा करणारा रशिया आहे. होय. अशा वेळेला तुम्हाला अजूनही वाटतं का की आपण पूर्णपणे रशियाला बाजूला सारून अमेरिकेच्या बरोबर गेलं पाहिजे? नक्कीच. ओके. एक म्हणजे काय की ह्या 2 लोकशाहीज आहेत. रशिया काही लोकशाही नाही आहे. युक्रेनमध्ये त्यांनी जे काही केलं, एखाद्या स्वतंत्र देशावरती हल्ला करून जे काही केलं रशियानं, आणि दुसरं म्हणजे रशियाची जी इकॉनॉमिक पॉवर आहे ती महासत्ता राहिलीच नाही आहे ना आता. तेव्हा दोन्हीकडे पाय ठेवण्यात मला वाटतं बेटर टू गो विथ अमेरिका. भारतानं त्यांची जी नॉन अलाइनमेंटची आपली पद्धत जी आहे भारताची, नेहरूंच्यापासून इंदिरा गांधींच्यापासून जे चालत आलेलं आहे, त्याचा त्यांनी पुन्हा एकदा खूप विचार करावा लागेल त्या धोरणाचा, की हे धोरण पुढे चालू ठेवणं पाहिजे का. कारण आता बघा, रशियाकडून आपलं अजूनही भारत खूप काही आपल्या हार्डवेअरची डिपेंडन्सी आहे आणि पण त्यांच्याकडे ती आता क्षमता राहिली नाही आहे. त्यामुळं आपली जी लष्कराची जी काही सामग्री आहे ती दुरुस्त करण्यासाठी स्पेअर पार्ट्स जे लागतात ते रशियाकडून मिळत नाहीत वेळेवरती, मेंटेनन्स होत नाही आहे. तेव्हा अमेरिकेशी जास्त संबंध ठेवणं, जरी अमेरिकेनं थपाड्या दिल्या तरी, म्हणजे हे आता टॅरिफ जे आहे हे तात्पुरतं आहे. खरं म्हणजे राष्ट्राध्यक्षाला टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही आहे. हा अधिकार आहे लोकसभेचा, आमच्या लोकसभेला. तर तो अधिकार आता आम्ही कोर्टात जाऊन त्याच्याकडून काढून घेतोय, ट्रम्पकडून. त्याचं काय स्टेटस आहे? कारण आम्ही खूप बातम्या केल्या की आता अमेरिकन कोर्टात तुम्ही मंडळी गेलेली आहात. हो, आम्ही त्यांना कोर्टाच्या द्वारे, कारण आमच्याकडे आता तशी पॉवर नाही आहे, आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, आमचा पक्ष. पण कोर्टात जाऊन आम्हाला काही चांगले निर्णय, आम्ही ट्रम्पच्या विरुद्ध बरेचसे निर्णय आणले, कोर्टात जाऊन जिंकलो आम्ही त्यांच्या विरुद्ध. तेव्हा असं आम्ही करत राहू
आणि आता 2 वर्षामध्ये कदाचित पूर्ण काँग्रेसचं मेजॉरिटी परत आमच्या पक्षाकडे येईल. तेव्हा ट्रम्पना आम्ही शह देण्यासाठी आमच्याकडे मेजॉरिटी येईल की पुढच्या वर्षी. पण मग हे सगळं युटर्न करणं शक्य आहे? म्हणजे शक्य काय आता आहे, नुकसान पण एवढं त्याला मोठं खूप वेळ लागेल. खूप इतकं डॅमेज जो झालेला आहे देश जगभरामध्ये अमेरिकेच्या धोरणामुळं, नवीन ट्रम्प यांच्या धोरणामुळं काही जे डॅमेज झालं आहे ते रिपेअर करायला बरीच वर्ष लागतील. पण ज्याने तुम्हाला माथेपिरू म्हणाला, हो. तो स्वतः व्यक्ती माथेपिरू असं नाही वाटत तुम्हाला? नाही, आय एम सो सिरियस. हो. पण हे बघा, त्यांनी जे इलेक्शनसाठी ते मांडले हे मुद्दे, महागाई म्हणा किंवा बॉर्डर सिक्युरिटी तुम्ही म्हणा, म्हणाला ते काही झालं नाही ते झालं नाही, पण लोकांना ते भावलं. ओके. कारण लोकांना आवडेल असं तो बोलला, पण ते काम नाही केलं त्यांनी. तर त्यांना आम्ही जाब विचारला पाहिजे. ही एफस्टीन फाईलचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यासाठी आपल्याला त्यांना जाब विचारला पाहिजे, त्यांना जबाबदार धरलं गेलं पाहिजे. हे सगळं आम्ही आता करतोय. व्यक्ती म्हणून तुम्ही, आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहे. हो. व्यक्ती म्हणून तुम्हाला ट्रम्प कसा वाटतो? ट्रम्पबद्दल मी स्वतः त्यांच्याशी फारसं काही केलं नाही आहे. मी जे वाचलं त्यांच्याबद्दल, त्यांचे धोरणं जे आहेत, तुम्ही असं 1 to 1 कधी झालं नाही? 1 to 1 असं म्हणजे भेटणं झालं आहे, पण इतकं असं जवळीनं त्यांना मी ओळखत नाही. त्यांना मी ओळखतो ते त्यांच्या धोरणामुळे, आणि ते धोरणं अमेरिकेला योग्य नाही आहेत. भारताला योग्य आहेत का नाही असा माझा विचार नाही आहे. अमेरिकेला ती धोरणं योग्य नाही आहेत. अमेरिकेच्या भल्यासाठी ती धोरणं योग्य नाही आहेत. मग ते इमिग्रेशनचे धोरणं असू देत, टॅरिफ असू दे, तर तेच बदलायलासाठी मी तिथं प्रयत्न करतोय आणि फाईट करतो. शुभेच्छा तुम्हाला. फक्त एक आहे की जी अपकमिंग सुपर पॉवर आहे आणि जी आत्ताची सुपर पॉवर आहे, कारण GDPतला जर वाटा बघितला तर अमेरिकेचा अजूनही 25% आहे, चायनीजचा 16% आहे, जरी त्यांची ग्रोथ, पण त्यांचा क्वांटम खूप मोठा आहे. तर मला असं कधी कधी वाटतं की चीननं ऑलरेडी अमेरिकेला मागं टाकलेलं आहे काही बाबतीत म्हणजे अमेरिकेचा जो सगळ्यात मोठा कॉम्पॅरेटर आहे, प्रतिस्पर्धी आहे, ते चायनाच आहे. रशिया नाही आहे, चायना आहे. आणि चायनामध्ये लोकशाही नाही आहे. त्यांना पॅटर्न्स म्हणा, इतर इंटलेक्च्युअल राईट्स याला त्यांचं देणं घेणं नाही आहे. तेव्हा चायनाला शह द्यायला पाहिजे कुठेतरी, आणि तो शह फक्त इंडिया आणि अमेरिका एकत्र आले आणि त्यांची जर मैत्री वाढली. असंच वाटलं होतं, पण ते काय ट्रम्पने सगळा गाढवपणाच करून टाकला. हा, तुम्ही म्हणत होता की तर ह्या 2 देशामध्ये 2 लोकशाही आहेत, बलाढ्य लोकशाही आहेत, त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. त्यांचे दोघांचे संबंध चांगले सुधारले पाहिजेत. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, भारतासाठी नव्हे, अमेरिकेच्या भल्यासाठी. खासदार म्हणून तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम असा क्षण कुठला आला की जो तुम्हाला एन्जॉय वाटलं? की मला अपार्ट फ्रॉम ट्रम्पला तुम्ही जे आव्हान दिलं, ज्याने तुम्हाला माथेपिरू म्हटलं? बघा, मी खासदार झालो 2 वर्षामध्ये. तेव्हा 2 वर्षच झाली ती खासदार होऊन. व्हाईट हाऊसमधून फोन आला, अध्यक्ष जो बायडन तुमच्या मतदारसंघात उद्या चाललेत, त्यांना तिथं काही लोकांशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही दोघं डेमोक्रेटिकच ना? हो. आणि त्यावेळेला काय झालं होतं की नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये त्यांची आणि ट्रम्प यांची एक डिबेट झाली होती. त्याच्यामध्ये बायडन यांचा परफॉर्मन्स अगदीच पडला. त्यामुळं सगळं पक्षामध्ये बायडन यांनी परत इलेक्शनला उभं राहू नये अशी एक चळवळ सुरू झाली ती पक्षामध्ये. तर बायडनना ते करायचं नव्हतं, त्यांना इलेक्शनला उभं राहायचं होतं. त्यांनी मला विचारलं की तुम्ही बायडन यांच्याबरोबर त्यांच्या एअरफोर्स 1 विमानातून तुमच्या मतदारसंघात जाल का आणि त्यांच्याबरोबर फिराल का बायडन यांच्याबरोबर? आणि मी अर्थातच तयार झालो आणि आनंदानं गेलो. ते एअरफोर्स 1 जे नुसतं मी टी व्हीवरती बघितलं आहे, तुम्ही बसला त्याच्यामध्ये बसून गेलो. मग बायडन आले विमानामध्ये. त्यांच्याशी माझं जवळजवळ 15-20 मिनटं बोलणं झालं. आणि नंतर त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये 2 वेगळ्या गोष्टीमध्ये आम्ही फिरलो. दिवसभर त्यांच्या ताफ्यामध्ये, त्यांची जी लिमोझिन, त्या ताफ्यात सगळी सिक्युरिटी, त्याच्यात होतो मी. मग नंतर मला बायडन म्हणाले, तुम्ही येणार आहे का आता परत वॉशिंग्टन DC-ला? तर मी म्हटलं की नाही, हे माझं मतदारसंघ आहे आणि माझं घर इथं आहे वॉशिंग्टन DC. माझं तर या आठवड्याचं काम संपलं माझं, तेव्हा मी काही तुमच्याबरोबर परत येत नाही. मग तो सगळा अध्यक्षांचा ताफा आणि ते सगळं परत गेले एअरपोर्टला. आणि मी सगळा शुकशुकाट, लोक सगळी ओसरली. आणि मग म्हटलं, अरे मी आता घरी कसं जाणार? कारण माझा काही स्टाफ नाही आहे. मी आलो एअरपोर्टवरून, ते त्यांच्या लिमोझिनमधून आलो. आता मी घरी कसं जाणार? म्हटलं ठीक आहे, आपण नेहमी करतो तसं उबर बोलवू. म्हणून मी माझा फोन काढला आणि उबरला फोन केला.
आणि ती उभं आली एक मोडकी अशी गाडी, जुनी गाडी, त्याच्यातून एक तरुण काळा मुलगा होता आणि मी त्या गाडीत बसलो. फार अंतर नव्हतं, एक 5-10 मिनिटाचंच अंतर होतं तिथून माझं घर म्हणजे. ओके. तर त्या 10 मिनिटाच्या अंतरामध्ये तो माझ्याकडे पाहतोय आणि मला नंतर तो विचारतोय, सारखा माझ्याकडे टकमक बघतोय तो. त्याला प्रश्न. तो मला म्हणाला, मी सुटाबटात होतो आपला, तर तो म्हणाला की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, तुम्ही कोण आहात? मी म्हटलं फारसं काही मला बोलायचं नव्हतं. एक म्हणजे काय की त्या धुंदीमध्ये होतो मी, पूर्ण दिवस राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर होतो, त्यांच्या विमानातून प्रवास केलेला, ते सगळं मी परत एकदा सगळे ते अनुभव घेत होतो, विचार करत होतो त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये हा म्हणतो की तुम्हाला मी कुठेतरी पाहिलंय, कोण आहात तुम्ही? तुम्ही ॲक्टर आहात का? तुम्ही टी व्हीवर पाहिलंय, कोण आहेत तुम्ही? म्हटलं काय करता तुम्ही? आज कुठून आला इथं? आणि मी त्याला थोडक्यात काहीतरी बारीक सारीक सांगायचं, पण मी माझ्या धुंदीतच होतो. मी जे आजचा जो प्रचंड आनंदी दिवस जो झाला त्याच्यामध्ये, आणि त्याला बारीक सारीक काहीतरी मी उत्तरं देत होतो, पण मी माझ्याच नादात होतो. जे झालं ते हे खरोखर आहे का? बेळगावातला एक गरीब मुलगा खरंच तुमचा हा राष्ट्राध्यक्षाबरोबर पूर्ण दिवस घालवतो, हे खरं आहे का झालं ते? म्हणजे असं रिअल एखादं स्वप्न असावं असा दिवस तो. आणि त्याला मी काही फारसं सांगायच्या अगोदरच माझं घर आलं, नशिबानं मी उतरलो आणि त्याला सांगितलं मी उतरतोय म्हणून, आणि मी घरी पोहोचलो. वन ऑफ द बेस्ट मोमेंट. वन ऑफ द बेस्ट डेज. एक पण तुमच्या आयुष्यात एक लोएस्ट मोमेंट पण आहे, वेदर यू वॉन्ट टू शेअर दिस. हो, करेन ना. म्हणजे माझी जेव्हा बायकोची आत्महत्या झाली, मी तुम्हाला तेच विचारणार होतो की त्यावेळेला बघा माझी मुलं 4 आणि 8 वर्षाची होती आणि मला कल्पना एनी डोमेस्टिक इश्यू, इट्स टू मच पर्सनल. नाही, तिचं म्हणजे कसं होतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा मेंटल इलनेस आहे. ओके. आणि तिनं पण नंतर आमच्या लक्षात आलं, ते अगोदर नाही समजलं. आणि मेंटल इलनेसमुळं खूप माणसाला त्रास होतो आणि त्याच्यामधून आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलं आहे आता. स्ट्रेस म्हणा किंवा इतर काही. कधी घडली? तिनं काहीतरी ओव्हरडोस करून आत्महत्या केली आणि त्यावेळेला माझी मुलं 4 आणि 8 वर्षाची होती. तर त्या मुलांना मी नंतर वाढवलं. आणि बरेच वेळा काय होतं की अशी काही घटना एखाद्या फॅमिलीमध्ये होते तेव्हा ते झाकून ठेवतात, ते सांगत नाहीत कोणाला. पण तुम्ही ते लिहिलं जाहीरपणे. मी ते माझ्या पुस्तकामध्ये पहिला चॅप्टरच लिहिला. मी जेव्हा ते माझ्या आईला वाचायला दिलं तेव्हा आई म्हणाली, अरे हे तू काय करतोयस? आपल्या घरातल्या गोष्टी अशा सांगायच्या नसतात. गोष्टी. तिला काहीतरी आजार होता म्हणून लिही, पण तिनं असं केलं म्हणून लिहू नको. तर मी म्हटलं नाही आई, हे समजायला पाहिजे लोकांना. आणि झालं काय, ती माझी गोष्ट मी प्रामाणिकपणे लिहिली, माझं पहिलं पुस्तक ही श्रीची इच्छामध्ये. आणि ते पुस्तक खूप गाजलं, लोकांनी खूप वाचलं. आणि अजूनही मला ते 2003मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक, त्याच्याबद्दल अजूनही माझ्याकडे ईमेल्स येतात, लोकांची पत्रं येतात की या गोष्टी, तुमची गोष्ट वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात एवढा मोठा फरक झाला. माझ्या आयुष्यातली दुःख होती, त्या दुःखानं मी पूर्ण खचून गेलो होतो, नैराश्यामध्ये होतो. पण जेव्हा तुमची दुःख बघितली, तुम्ही त्यातून कसे वरती आलात हे मी पाहिलं आणि मला परत भरारी आली माझ्या स्वतःच्या प्रॉब्लेम्सना सामोरे जाण्याचा. मला शेवटचं सांगा, हे जी मराठी मुलं आता तुमची मुलाखत बघतात, जगभरातली बघतात, होय, त्यांना तुम्ही काय सांगाल की आयुष्यात ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या? हो हो, सांगा मला. मी एवढंच सगळ्यांना सांगेन की खचून जाऊ नका, नैराश्यावरती मात करा. हे बघा आपल्या आयुष्यामध्ये अवहेलना खूप होते, पराभव खूप होतात. पण जेव्हा असे पराभव होतात तर तेव्हा माणूस त्याला कसा सामोरे जातो. माझ्या नशिबातच हे नाही म्हणून तो खाली मान घालून बसेल, सर्व काही सोडून देईल का? त्याच्यासाठी हे असं झालंच कसं? म्हणून ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती त्याचं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करून त्याला कसं फाईट कराल तुम्ही. जेवढं तुम्ही फाईट कराल, आणि माझ्या आयुष्यात मी हेच केलं. जेव्हा जेव्हा पराभव झाले तेव्हा मी जोमानं त्याच्याशी फाईट केलं आणि त्याच्यातून वरती आलो. मग बिझनेस गेला त्याच्याबद्दल असेल, बिझनेस डुबला माझा, किंवा बायकोची आत्महत्या म्हणा, किंवा आणि कुठले जे काही माझ्या इलेक्शनमध्ये मोठा पराभव झाला, या प्रत्येक पराभवामधून मी खूप काही शिकलो आणि त्याच्यातून खचून गेलो नाही, त्याला सामना केला, फाईट केलं आणि त्यातून वरती आलो. असं आपल्या तरुणांनी मोठी स्वप्न बाळगावीत आणि सक्सेसफुल व्हावं. आणि आता तुम्हाला पुढं काय व्हायचं आहे? मला पुढं काही नाही, सध्या मी जे करतोय हे मला खूप आवडतंय. मी पुढचे इलेक्शन तुम्ही लढणार? 7.5 लाख अमेरिकन लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्यांचं आयुष्य चांगलं करायचं, वा, हा माझं ध्येय आहे. मी खूप मिळवलं आयुष्यामध्ये
आणखीन काही पैसा मिळवायची इच्छा नाही पण आहे. आता निवडणूक लढणार आहे. निवडणूक लढणार आहे. माझी पुढची निवडणूक आता 1 वर्षामध्येच असेल. तिसऱ्यांदा मी खासदारची निवडणूक लढतोय. अजूनही माझ्यावरती विरोध होतोय लोकांचा. आता हे ट्रम्पचे लोक माझ्या मागं लागलेत, कारण मी त्यांच्या दैवताला वरती तुमची हल्ला मुलं केला. काय करतात सध्या? माझी मुलं, एक मुलगा बिझनेस करतो, ओके, दुसरा डाटा सायंटिस्ट आहे. ग्रेट. ते त्यांचे आपापले बिझनेस उद्योग करतात. पण मला याच क्षणी माझ्या आयुष्यामध्ये इतरांच्यासाठी काहीतरी करायला मिळतं, त्याचा आनंद वेगळाच आहे. आत्तापर्यंत कुठलाही जॉब म्हणा, बिझनेस म्हणा, जेवढा मी एन्जॉय केला नाही तेवढं मी हे माझं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही enjoy करता. लोकप्रतिनिधी म्हणून मी एन्जॉय करतोय. कारण त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगू का, मी इथल्या भारतीय राजकारणात आणि तुमच्यात मूलत फरक मला काय दिसतो. काही सन्माननीय अपवाद आहेत आपल्याकडे. तुम्हाला काही कमवायचं नाही मला काही त्याच्यात नको आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात तेच लक्षात येतं की हो. ते निस्पृह वृत्तीनं तुम्ही ते करत आहात. बाय द वे, तुमचा ईमेल आय डी सांगा, कारण अनेक जणांकडे आहे तुमचा ईमेल आय डी. हो, लोकांना तुम्हाला मेल लिहायचे. श्रीठाणेदार@gmail.com फाईन. किंवा माझी वेबसाईट आहे श्रीठाणेदार.com. वा सर, तुम्हाला पण लोकांनी माझं पुस्तक वाचावं. अर्थात पहिलं पुस्तक ही श्रीची इच्छा, दुसरं पुस्तक पुन्हा श्री गणेशा, त्याच्यामध्ये बिझनेसचा खाली गेलेला बिझनेस वरती आला तो, आणि तिसरं पुस्तक वॉशिंग्टन डायरी, ज्याच्यामध्ये माझा राजकीय प्रवास आहे. ते काही रॉयल्टीसाठी सांगत नाहीत तुम्हाला. हो, ते केवळ तुम्हाला त्यांच्या जीवनाचा हा जो प्रवास आहे तो कळावा आणि त्यानिमित्ताने तुम्हाला प्रेरणा मिळावी ह्यासाठी ते सांगतात. मी इथं थांबतोय, पण एक जाता जाता सांगा, आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये मराठी मुलांनी अमेरिकेत यावं का, नोकरी किंवा शिक्षणासाठी? यायला काहीच हरकत नाही. ओके, पण मला वाटतं की अमेरिकेत येऊनच मोठं व्हायचं असं उरलं नाहीये. नाही आहे. ओके. भारतामध्ये इकॉनॉमी वाढती आहे, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. एंटरप्रेन्युअर्स व्हावं, बिझनेसेस सुरू करावेत, वा. आणि भारतामध्ये राहून उन्नती करण्याची शक्यता खूप आहे. ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तेव्हा पूर्वीसारखं जेव्हा मी अमेरिकेत गेलात गेलो ना. 1980मध्ये, तशी परिस्थिती आता राहिली नाही आहे. आपली इकॉनॉमी वाढती आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर तरुणांनी विशेषतः उद्योगधंद्यामध्ये पडावं, आणि भारतामध्ये राहून खूप मोठं सक्सेस मिळण्याची शक्यता चांगली आहे, आणि ती करावी. अमेरिकेमध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही. असं काही नाही. चला, थँक्यू. मिस्टर ट्रम्प यांना भिडणाऱ्या हां, मराठी माथेपूरूंना पुढच्या शुभेच्छा तुमच्या. Thank you. थँक्यू सो मच. इतके एनर्जेटिक आहे ते. 71 वर्ष वय आहे त्यांचं. पण मला असं जाणवलं की पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या शेजारी मी बसल्यानंतर किती येते, आणि अर्थात त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर तो तुम्हाला अधिकच ती मिळेल. थांबूया आपण.